हाय गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आज चाललो आम्ही शनी शिंगणापूरला. हे आमचे काका योगेश काका, बरेच जण ओळखत असतील. पाठीमा दादा आहे, पिले आहे आणि आपला धीरजदा देवी बाय उर्फ. चला आता मालशेज घाटामध्ये मला आता आठवण आली का मी इच्छाधारी ब्लॉगर आहे. कधी मग कुठून म्हणून ब्लॉग चालू करतो. चल नंतर कंटिन्यू करतो पुढचा व्ह्यू बघ. जेव्हा पुढे पण इच्छा झाली ब्लॉगर चालल्यास. कसं आहे माझ्या व्ह्यू. व्ह्यू बघा, व्ह्यू गाईज एक नंबर. नुसतं गाईज करत, गर्ल्स कोण करीत? गर्ल्स नाही ना, गर्ल्स आपल्याला फॉलो नाही करीत. आता दुकान आता थांबलेलो सीएनजी टाकायला. सीएनजी पंपावरती हे रस्त्यावर हायवेला. हे पिल्या बाय पाणी प्यायला बी लागले तिकडे बाई. पेरू गेला बी काहीतरी शोरूमचा काय पाम गाडी दर्शन करायचं. मग तुझी गर्लफ्रेंड काय बोलतो? गर्लफ्रेंड असती तर तिला घेऊन पोरगी बघितला कसा बघतोय पोरी. याची पण गर्लफ्रेंड असं नाही, सोडून द्या याला. टाकला उशीर रे, टाकला उशीर. जाऊन आम्ही कुठे घुसलो दुसऱ्या रस्त्यामध्ये या वरीला. असं आहे चला 2 तास दाखवायला बी लागले पोचायला. सगळी शांत शांत का. काय बोलाल माझ्या ब्लॉग मध्ये पहिल्यांदाच काहीतरी 2 शब्द. जय श्रीराम. जय श्रीराम. दुसरं काय का काहीच बोलत नाही दुसरं. 100% पाहिजे कंटिन्यू करतो. आता आम्ही आतला इथं जागा बघायला फार्म हाऊस बनवायची. काकाही घ्यायला लावली नवीन जागा इथं. इथं काकांना फार्म हाऊस बनवायचे. कसा प्लेस आहे एक नंबर. शनी शिंगणापूरला पोचलो आता. शनी शिंगणापूरला पिल्या बाई. अरे आवाज म्यूट करून टाकेन त्या आवाज आला तर ठीक. काय बोलू का जोरा जोरा बोलू इथं. गाडीचा टायर फुटला आमच्या चालू मध्येच. रिटर्न या पाठीमागचा पण त्याच लायकी होते आलाय फुटाच्या. का वाटतं आज रस्ता पण आम्ही चुकलो. हाय ब्रो. हाय ब्रो.
आज आमची पोरी वाट लागली आम्ही आलो तडकस रस्त्यातून एक चांगला रस्ता भेटला नाही आम्हाला पुऱ्या हायवेला ही बघा ही गाडी ही काय बोलताय गाडीच्या बद्दल ही आमचा पिल्या पिल्याने अशी काय समजा नाही क्वालिटी मध्ये राहणारा माणूस असा दिसायला लागला का झोपतून उठला डायरेक्ट काहीच आता मी ब्लॉग एंड करतो काहीच माझी इच्छा नाही झाली रस्त्यावर बनवायची यांच्या 2 वेळा टायर फुटला माझ्या गाडीचा फालतू महिन्याची ट्रॅफिक म्हणून इच्छाच नाही झाली माझी आज बनवायची ब्लॉग आता जितका बनवला तितका 1-2 मिनिटात 4 मिनिटाचा घ्या ऍडजस्ट करून एंड करतो आता ब्लॉग जय श्रीराम